थिवी आशिल्ल्या पुराय उत्तर गोयचे सबस्टेशनाच्या एक कोलवाळे पोलिसांनी ताब्यात घेतला। पुराय उत्तर गोयचे वीज पुरवण सांभाळप्यांक ऑन ड्युटी उभारून व्हेल्ल्यान राज्यात बोवाळ निर्माण जाला। काँग्रेसीन उत्तर गोय जिल्लोधिकाऱ्याक मेळोन ह्या प्रकरणात दखल घेवपाची मागणी केली। काँग्रेसीन सरकारी अधिकाऱ्यांनी मोडिल्ल्या नेम आनी घाळपणाविशीं गंभीर हुस्को उक्तायला। सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान गोयान SIR चालू केला आणि 4 तारखेच्यान पुराय गोंयभर BLO जे आसा ते एन्युमरेशन फॉर्म प्रत्येक वोटराक डिस्ट्रीब्युशनाचे काम चालू जाले। आता काल राती एक व्हिडिओ व्हायरल जालो, ऑडिओ कॉन्वर्सेशन बिटवीन द डेप्युटी कलेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफ इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हांचो एक ऑडिओ व्हायरल जालो। त्या ऑडिओन स्पष्ट कळून येता की डेप्युटी कलेक्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचेर प्रेशर घालता की जो जो इन्चार्ज ऑफ थिवी सबस्टेशन 228 kVA ची जे सबस्टेशन आहा जे पुराय नॉर्थ गोवान जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय जाता त्या सबस्टेशनाच्या पुलीस धाडून ह्या लोकांनी उबारलो। आता मी कलेक्टराक जेन्ना वचून विचारलें की बाबा डेप्युटी कलेक्टर हे तुझे ऑफिसर, हाणें खंयच्या कायद्या अनुसार अंडर विच BNS एक्ट ताणें ताका उबारलो, जाल्यार ही टोल्ड अस की ना SIR चालू आहा आणि जे कित्याक हो जो ऑफिसर आहा ताका कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीचो बूथ नंबर 21 आणि बूथ नंबर 30 चो सुपरवायझर तो आसा फॉर द BLOs। जे BLO वचून फॉर्मा कलेक्ट करता तांचे सुपरविजन करपाचे काम ह्या ऑफिसराचे। आता प्रश्न असो आसा की तो सांगता की अंडर पीपल्स एक्ट, पीपल्स रिप्रेझेंटेशन एक्ट आपूण म्हणतो ताका प्रोविजना अंडर उबारलो। म्हजो प्रश्न ताका आशिल्लो की तुवें उबारलो जाल्यार ऑन ड्युटी आसतना कित्याक उबारलो? जेन्ना 8:30 वरांचेर रातच्या 10 वरांचेर ताका उबारलो, 10 वरांचेर जेन्ना तो ड्युटीर आशिल्लो तेन्ना कित्याक तुमी ताका उबारलो? जर तर तो तुमकां रिस्पॉन्ड करना आशिल्लो किंवा ही हॅज नॉट कम, यू गो ड्युरिंग डे आवर्स वेन ही इज ऑफ ड्युटी। एक ऑफिसर ऑन ड्युटी आसा विच इज अ एसेन्शियल सर्व्हिस। प्लीज अंडरस्टँड, इलेक्ट्रिसिटी इज एन एसेन्शियल सर्व्हिस। हॉस्पिटला, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला, नॉर्थ गोवान जितले हॉस्पिटला आहा, जितले ICU आहा, जितले व्हेंटिलेटर आहा ते सगळे इलेक्ट्रिसिटीचेर डिपेंडंट आहा आणि असल्या क्रिटिकल एसेन्शियल सर्व्हिसीचे तुम्ही ऑफिसराकूच उबारता। अरे या प्रमोद सावंताचे सरकार आज लॉ अँड ऑर्डर टोटल कोलॅप्स जाला। हे प्रकरण एक वेगळेच मोडून घेत आसा। ह्या प्रकरणात आप गोय मुखेली ॲडव्होकेट अमित पालेकरान कितें प्रश्न मांडल्यात ते आयकात। आम्ही या कन्वर्सेशनान हेंय आयकला की उमरसकर सांगता डेप्युटी कलेक्टराक की ते सबस्टेशनार कमी स्टाफ आसा म्हणून, त्यामुळे येदे व्हडलो सबस्टेशन जो नॉर्थ गोवाची कंप्लीट इलेक्ट्रिसिटी कंप्लीट कंट्रोल करता ती इलेक्ट्रिसिटी बंद जाली जाल्यार इश्यू जातलो म्हणून ताका आमी धाडूंक शकना म्हणून। अशें आसतना एक डेप्युटी कलेक्टर सुयश खांडेपारकर पुलिसांक कशा तरेचे डायरेक्शन दिवन ताका उबारून अरेस्ट करून व्हरता हाजे उत्तर म्हाका दिसता डेप्युटी कलेक्टरान दिवचे पडटले, पुलिसांनी दिवचे पडटले। आमी इतले तेंप सांगत आसा की गोंयान भारतीय जनता पार्टीच्या सरकारा अंडर पयलीं म्हणजे गोंय मिर्जापूर जाला, तातूंत आज पुलीस अशे तरेचे एक गव्हर्मेंट सर्वंटाक वायल ऑन ड्युटी रिस्किंग द एंटायर सबस्टेशन जेन्ना ताका रिलीव करना अशा वेळार ताका उबारून व्हरप, हातूंत एक गजाल दिसून येता की कायदो आणि सुव्यवस्था जी आम्ही म्हणटा जाची रिस्पॉन्सिबिलिटी भारतीय जनता पार्टीचो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत आसा आणि ताजे एडमिनिस्ट्रेशन आसा, जावं ते पुलीस आसूं किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज आसूं, हे सगळे आज डिक्टेटोरियल मॅनरान वागपाक लागल्या। दिस शोज कंप्लीट फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर, नॉट जस्ट लॉ अँड ऑर्डर बट एडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर अँड कंट्रोल बाय चीफ मिनिस्टर। कांय दिसा पयलीं आमी पळयल्ले एक मंत्र्यान आरोप केल्लो IPS लॉबीचेर, हाजो अर्थ गोंय सरकार खरीच सरकार चलयता काय ह्यो ऑथॉरिटीज चलयता आनी दादागिरी करता हाजेर ह्या गोष्टींतल्यान प्रश्नचिन्ह निर्माण जाता। एज अ लॉयर आय बिलीव दॅट वॉट हॅज हॅपन्ड इज इलिगल, हाजेर इन्क्वायरी जावपाक जाय आनी जे कोण हातूंत भितर इन्वॉल्व आसा तांचे सस्पेन्शनूय जावपाक जाय। गोवा 365 खातीर गौतमी गांवकर आनी मुजैफ शेख।